The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठेन भासते वा करोति वा ततो नं दुःखमन्वेति चक्कं वहतो पदं। पूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी पुणे शहरातील या लोहगाव कलवड परिसरात आयुष्यमती धम्म उपासिका आणि धम्म उपासक राजश्रीताई विनोद शेंडे या दाम्पत्याची एक सुपुत्री जिचं नाव रचना आहे, रचनाच्या जन्मदिनाचे औचित्य साधून संपूर्ण शेंडे परिवाराने पूज्य भिक्खू संघास सन्मानपूर्वक श्रद्धापूर्वक आपल्या निवासस्थानी बोलावून परिष्काराचं दान, भोजनाचं दान आदी दान पुण्य करून रचनाच्या निरोगी उदंड आयुष्यासाठी तथा परिवाराच्या यशप्राप्तीसाठी सुखशांतीसाठी म्हणून ही बुद्धपूजा मंगलमैत्री या ठिकाणी आयोजित केली आहे। तेव्हा या मंगलमय प्रसंगी उपस्थित असलेले आमचे धम्मबंधू प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक भिक्खू धम्म बोधीजी थेरो, तद्वतच सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो आणि सर्व उपस्थित जन, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वांच्या प्रती सर्वप्रथम मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीसाठी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी आपल्या हित सुखाकरिता शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे अनमोल बुद्धवाणीला ग्रहण करावे, श्रवण करावे। बघा, भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी या मानव जीवनाला यशस्वी बनविण्यासाठी, सुखकर बनविण्यासाठी, आनंदमय बनविण्यासाठी अनेक उपदेश दिलेले आहेत। आपण बौद्ध साहित्याचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल, भगवान म्हणाले या जगातील सर्वात बुद्धिमान प्राणी जर कोणता असेल तर तो मनुष्य प्राणी आहे। या जगतामध्ये आपण पाहतो आहे 2 पायाचे, 4 पायाचे, 6, 8, 10 किंवा अनेक पायांचे पशु पक्षी प्राणी राहतात। त्यापैकी काही जलचर आहेत, भूचर आहेत, हवेत राहणारे आहेत किंवा फार सूक्ष्म देखील आहेत आणि अत्यंत मोठे देखील आहेत। परंतु जेवढे काही पशु पक्षी प्राणी आहेत या निसर्गामध्ये, नेचरमध्ये, त्यामध्ये सर्वात बुद्धिमान कोण आहे? मनुष्यच आहे। आणि भगवान म्हणाले मनुष्य सर्वात बुद्धिमान का आहे, तर मनुष्यच एक असा आहे की त्याला मन आहे आणि मन असल्या कारणाने चांगले काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय हे मनुष्याला समजते सर्वात जास्त। इतर प्राण्यांनाही समजते, पण इतर प्राण्यांमध्ये आणि मनुष्य प्राण्यामध्ये फरक तो आहे आणि तो म्हणजे सद्सद विवेक बुद्धीचा।
मनुष्यामध्ये असते ती सदसद विवेक बुद्धी, परंतु पशुपक्षी प्राण्यांमध्ये काही सदसद विवेक बुद्धी नसते. जसं की एखाद्या बैलाच्या पुढे आपण कडबा टाकला, कडबा म्हणजे गावाकडे ते भेटतं ना वाळलेला सुकलेला, तो जरी टाकला तर तो रडत बसतोय काय बैल? किंवा कोणते प्राणी काल आणलेलं गवत, परवाला आणलेलं गवत जर टाकलं त्यांच्या त्या खाण्याच्या तिथे, तर असं म्हणतील काय हे मी खात नाही, तुम्हाला काय करायचं जा? म्हणू शकतात काय? नाही म्हणू शकत. असं कोणीच म्हणू शकत नाही. किंवा काही माशांना पकडलं कोणीतरी, आता लोक पकडतात. त्या दिवशी आम्ही चाललो होतो कार्यक्रमाला, एका बाजारातून जावं लागलं होतं आम्हाला, तर मोठ्या टबामध्ये एक मोठ्या भांड्यामध्ये अशा जिवंत मासे असे ठेवलेले होते. तर त्याच्यावरून सांगतोय की समजा काही माशांना आपण समुद्रातून, नदीतून, विहिरीतून घेऊन आले काही लोक आणि घरात एखाद्या भांड्यामध्ये ठेवलं, तर असे ते मासे म्हणतील काय की मला कसं कायच आणलं तुमचं, तुम्ही पाहून घेतो तुम्हाला? असे म्हणू शकतात का? भांडू शकतात का? काहीच म्हणू शकत नाही. ते का? तर त्यांना सदसद विवेक बुद्धी नाही आहे. ते म्हणू शकत नाही, काही बोलू शकत नाही, काही सांगू शकत नाही. पुढे जे आलं आहे किंवा आहे त्या परिस्थितीमध्ये ते स्वतःला एकरूप करून घेतात आणि तिथे ते जिवंत राहण्याचा प्रयत्न करत असतात. माणसांचं मात्र तसं नाही आहे. मनुष्य अश्मयुगातली जर मनुष्याची कथा आपण वाचली तर आपणास ठाऊक आहे, तेव्हा काही सायन्स विज्ञान प्रगत नव्हतं, म्हणजे प्राण्यांसारखे लोक राहत होते. नंतरच्या काळातही आपण पाहतो, प्राचीन काळाचा जर विचार केला तर आज ज्या सुविधा आहेत, आज जी साधनं आहेत, ती साधनं तेव्हा होती काय? नव्हती. आता जिथे आपण राहतो आहे इथे गावच होतं, शहरच होतं असं नाही म्हणू शकत. इथे एकेकाळी जंगल असेल, काही हजारो वर्षांपूर्वी या ठिकाणी जंगल असेल, मोठमोठी झाडं असतील. आताही जर खुदाई केली तर त्याचे पाळेमुळे काही अवशेष सापडतील आपल्याला. आणि त्यामुळे हे सांगतोय यासाठी की मनुष्य असा आहे की त्याला मन असल्या कारणाने, सदसद विवेक बुद्धी असल्या कारणाने तो उत्तरोत्तर प्रगती करतो बघा. आणि त्याने विज्ञानाची जर कास धरली, शिक्षणाची जर कास धरली, तर मात्र इतरांपेक्षा तर तो अजूनच पुढे आणि पुढे जातो. जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला लक्षात येईल काही लोकांची प्रगती झाली आणि काही लोक जागेवरच आहेत बघा. काही लोक जन्मतात त्याच घरात आणि मरतातही त्याच घरात बघा. काही लोक जन्मतात जसे आहेत तरुण झाल्यावर तसेच राहतात, आणि काही लोक मात्र जे प्रवाहात येतात, या धम्माच्या प्रवाहात, चांगल्या विचारांच्या प्रवाहात, शिक्षणाच्या प्रवाहात, ते मात्र स्वतःला बदलून घेतात, चांगलं बनतात, वाईट विचार त्यागून देतात. आणि म्हणून मनुष्य हा श्रेष्ठ आहे. दुसरी गोष्ट भगवंताने सांगितलं की मनुष्य जन्मसुद्धा दुर्लभ आहे. आणि का दुर्लभ आहे तर भगवंताला विचारलं तर भगवान म्हणाले बुद्ध बनण्यासाठी मनुष्यच बनावं लागेल. ज्याला कुणाला बुद्ध बनायचं आहे, ज्या व्यक्तीला, तर त्याला बुद्ध मनुष्य योनीमध्येच जन्म घ्यावा लागेल, मनुष्यच बुद्ध बनू शकतो बघा. जर तुम्हाला काही लोकांचं हित करायचं आहे, मंगल करायचं आहे, धम्माचा उपदेश सांगायचा आहे, कुणाला शिकवायचं आहे, कुणाला श्रवण करायचं आहे, किंवा तुम्हाला दानपुण्य करायचं आहे, तुम्हाला शीलपालन करायचं आहे, तुम्हाला ध्यान करायचं आहे, तर कोण करू शकते? मनुष्यच करू शकते, इतर नाही करू शकत कोणी. हां, बघा डोळे बंद करेल असे मच्छी पकडण्यासाठी, पण ध्यान नाही करू शकत. तो एकाग्र मनाला करू शकेल, तो एकदम फोकस करू शकेल त्या माशीला पकडण्यासाठी, पण तो ध्यान नाही करू शकत, तो मंगलमैत्री नाही करू शकत तो. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं की मनुष्यची योनी अशी आहे की ती मनुष्य योनी प्राप्त झाल्यावर जर मन चांगलं असेल, जर मनामध्ये करुणा असेल, मनामध्ये दयाभाव असेल, मनामध्ये परोपकाराचा भाव असेल, आणि सर्वात महत्त्वाचं मनामध्ये जर पुण्य भाव असेल श्रद्धेच्या माध्यमातून, तर मनुष्यच दान पुण्य करू शकतो. इतर कोणताही पशु पक्षी प्राणी दान पुण्य करू शकत नाही. मनुष्यच प्राणी असा आहे की जो शील पालन करू शकतो. मनुष्याच्या व्यतिरिक्त ना कोणी उपवसत पालन करू शकते, ना कोणी पंचशील पालन करू शकते. मनुष्यच प्राणी एक असा आहे की तो ध्यान करू शकतो समाधी मार्गात, पहिल्या ध्यानातून दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या ध्यानापर्यंत आणि पुढे अर्हत होण्यापर्यंत मजल गाठू शकतो. मनुष्यच प्राणी असा आहे की श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अर्हत्वापर्यंत जाऊ शकतो. आणि त्यामुळे मनुष्य जीवनाला भगवान बुद्ध म्हणाले, अनमोल असं जीवन जर कुणाचं असेल या धरतीवरती, या सृष्टीमध्ये, तर कुणाचं आहे? मनुष्याचंच आहे. आणि त्यामुळे फक्त समजलं पाहिजे म्हणाले भगवंतानं आपल्याला प्रत्येकाला की आपण मनुष्य आहोत. आणि भगवान म्हणाले मनुष्यासाठी अशक्य असे काहीच नाही आहे. तुम्ही विचार करा, आई सांगत होते आता मागे पण चंद्रपुरात आम्ही घरी येऊन गेलो, मला वाटतं तेव्हा ॲनिव्हर्सरी होती का बाबांचं, रिटायरमेंट होतं बाबांचं, तेव्हासुद्धा भिक्खू संघाला बोलावून शिवर आधी दानपुण्य केलं परिवाराने आपल्या. तेव्हाही धम्मदेसना झाल्या होत्या आपल्याकडे, आपल्या घरी. आणि आताही आपल्याला ही श्रद्धा निर्माण झाली, आणि ती यासाठी म्हणून की तुमच्या सुपुत्रीचा म्हणजे शेंडे आईबाबांच्या मुलगीचा रचनाचा आज जन्मदिवस तर आहेच आहे. परंतु दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची, मी हे यासाठी म्हणून सुरुवात केली आहे की मनुष्य जीवन का श्रेष्ठ आहे.
तर ती यासाठी म्हणून मी सांगितलं आहे की तिचा जन्मदिवस तर आहेच आहे, परंतु भगवान बुद्ध म्हणाले मनुष्यासाठी अशक्य काहीच नाही. जर मनुष्याने ठरवलं तर तो काहीही बनू शकतो. जसं आज आपण पाहतो आहे, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती आणि न्यूजवरती बातम्या होत्या की भारताने आपलं यान चंद्रावरती पाठवलं आहे. चंद्रयानाची मोहीम त्याने फत्ते केली आहे. तिथे जाऊन त्यांनी फुटेज पाठवले इकडे. तिथे जाऊन रिसर्च केला त्यांनी की पाणी आहे का, खडक आहे का, माणसं राहतात का, इतर प्राणी राहतात का, केलं की नाही. जर लोक लहानपणापासून पाहतात की चंद्र फारच दूर आहे, चंद्र फारच दूर आहे, पण आज आपण पाहतो आहे 21व्या शतकामध्ये मनुष्यच मनुष्य असून त्या चंद्रावरती जाऊ शकतो. तिथे जाऊन तो थांबू शकतो, तिथे जाऊन संशोधन करू शकतो. मंगळावर लोक गेले, चंद्रावर लोक गेले, अजून सूर्यावरही जाण्याचा लोक प्रयत्न करत आहेत. तशा प्रकारची आखणीही लोक करत आहेत, संशोधन करत आहे. आणि सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मनुष्यासाठी अशक्य आणि काहीच नाही आहे. आपल्या परिवारामध्ये मिडल क्लासच आहे आपला, म्हणजे जर पाहिलं तर आई म्हणे आम्हाला काही नव्हतं त्या काळामध्ये, पण आज मुलीचं ही भरभराटी पाहून, मुलीचं यश पाहून मात्र मातापित्यांना जेवढा आनंद होतो आहे तेवढा आनंद कुणालाच होऊ शकत नाही. जेव्हा वडिलांनी विचार केला होता, आई म्हणे रचनाच्या की घर घ्यावं लागेल, तर रचनाने तेव्हाच सांगितलं होतं की पप्पा तुम्ही काही घर वगैरे घेण्याच्या भानगडीत पडू नका, मी एक दिवस लायक बनेल, पात्र बनेल आणि मी घर घेऊन देईल. आणि आता तो दिवस उजाडला. तिने तिच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी आपले हाल अपेष्टा सहन करून, बुद्धीचा वापर करून ती तिच्या व्यवसायामध्ये, तिच्या नोकरीमध्ये ती पूर्ण निपुण झाली आहे आणि स्वतःच्या पायावरती वेल सेटल झाली आहे, उभी झाली आहे. आणि केवळ इतरांसारखं पैसे कमावणं किंवा आपल्यासाठीच जगणं एवढ्यापुरतंच ती सीमित नाही आहे, तर मातापित्यांचं स्वप्न साकार करण्यासाठीचा तिचा संकल्प जो लहानपणापासूनचा होता ती साकारते आहे. आणि तिच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती, खरं तर ही बाबासाहेबांचीच पुण्याई आहे, बाबासाहेबांच्या मुळेच हे सर्व काही शक्य आहे. आणि आज रचनाने या पुण्यासारख्या शहरामध्ये, आता आम्हाला तिकडे नेऊन दाखवलं त्यांनी परिवाराने, अत्यंत सुंदर लोकेशन आहे बघा त्या तिकडचं. आणि तिकडे 55 लाखाचं एक घर तिने खरेदी केले स्वतःच्या हिमतीवर. एकदा आपण सर्वांनी तिला टाळ्या वाजून तिचं अभिनंदन आणि कौतुक केलं पाहिजे. तिच्या वाढदिवसाच्या तिला तर भरभरून शुभेच्छा. भिक्खू संघाचा तिला आशीर्वाद आहे. यश सगळ्यांनाच प्राप्त होत नाही बघा, सगळ्यांच्याच वाट्याला यश नाही आहे. मेहनत करणारे भरपूर असतात, भरपूर लोक आहेत की संघर्ष करतात, पण हवं तसं यश प्रत्येकाला प्राप्त होत नाही. फार कमी लोक असतात की या नदीच्या पुरामधून पैल तरी जाणारे. आणि त्यामुळे त्याचं पुण्यकर्मही असावं लागतं. पूर्वीचं कर्म पुण्यकर्म जर असेल, कुशल कर्मावरती आपला विश्वास असेल, जिद्दीवरती आपला विश्वास असेल आणि बाबासाहेबांच्या जीवनावरती आपला विश्वास असेल, त्यांच्या संघर्षावरती, आपला त्यागावरती विश्वास असेल, तर मुलगी काय नाही करू शकत हे आपल्या रचनाने दाखवून दिलं आहे. आणि म्हणून तिचा बड्डे पण आहे, तिने घर पण खरेदी केलं आहे. आणि मोठी प्रतीक्षा दिदी आहे ना, प्रतीक्षा दिदीसुद्धा आजच जॉईन झाली आहे. एकदा प्रतीक्षा दिदीसाठी सुद्धा आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात तिचंही स्वागत करावं. आणि भगवान बुद्धांचा हा उपदेश जो आहे, परिवार धार्मिक आहे, श्रद्धावान आहे. आजही हे दान पुण्य परिष्काराचं दान आहे, वस्त्रांचं दान आहे, भोजनाचं दान आहे. सातत्याने सेंडे आई बाबा आणि संपूर्ण परिवार दान पुण्य करत राहतो. या जीवनामध्ये आल्यानंतर बघा, बाबासाहेबांनी सांगितलं, भगवंताने सुद्धा सांगितलं, जेव्हा की धन दौलत आपल्याला प्राप्त होते ती एकट्यानेच आपण खाऊन घेतली नाही पाहिजे. कारण आपण मरणधर्मी आहोत. समजा आम्ही जरी आहोत, आम्हाला दान पुण्य भेटते, तर आम्ही जर गेलो की आमचे वारस असतात दुसरे भिक्षू, आणि असायलाच पाहिजे. भगवंताची ती परंपरा आहे. भिक्षू हे शेवटचे नसतात. भगवंताने प्रत्येक व्यक्तीला सांगितलं तुम्ही शेवटचे बनू नका, तुम्ही वारसा द्या. पण कोणता वारसा? तर भगवान म्हणाले संपत्तीचा वारसा तर तुम्ही मागा न मागा मिळेल. संपत्तीचा वारसा तुम्ही मागा न मागा, बरोबर आई वडील गेले की त्यांची जी प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे, ती मुलांकडेच जाते. ते तर सहज सोपं आहे किंवा ती सहज घडणारी घटना आहे. पण भगवान म्हणाले कोणत्या संपत्तीचे आपण वाटेकरी केलं पाहिजे? भगवंताने सांगितलं आध्यात्मिक संपत्तीचे आपण वाटेकरी करू शकलो पाहिजे. जसं या मातापित्यांनी धम्माचे संस्कार मुलींवरती टाकले आणि त्या मुलींनी त्याचं चीज केलं, आणि म्हणून अशा प्रकारची प्रगती करत आहे. त्यामुळे भगवान बुद्धांच्या वचनाला जागून आपण विश्वास ठेवून, त्रिरत्नांवरती श्रद्धा ठेवून ही मजल गाठत आहात, ही प्रगती करत आहात. नक्कीच प्रगती जेव्हा कोणी करत असते, मुलगी
काहीही करू शकते, मुलंही काही करू शकतात, मुलगीही. आज आम्ही पाहतो आहे समाजामध्ये सर्वत्र अनेकदा अनेक मायबाप मातापिता परेशान असतात आपल्या मुलांमुळे. शिक्षण आहे म्हणतात, नोकरी आहे, परंतु मुलं काही व्यवस्थित राहत नाहीत वगैरे वगैरे, किंवा आम्हाला पाहत नाहीत, लक्ष देत नाहीत, धार्मिक राहत नाहीत. धार्मिक नाहीत हा मोठा प्रॉब्लेम आहे विशेषतः आपल्या समाजामध्ये. सगळ्या गोष्टी आहेत, नोकरी पण आहे बऱ्याच ठिकाणी, सगळ्या गोष्टी, घरदार गाडी घोडी झाली, पण मायबाप काही काही ठिकाणी धार्मिक आहेत, पण प्रत्येकच ठिकाणच्या मायबापाचे मुलं मात्र धार्मिक नाही आहेत. शेंडे परिवार त्याला अपवाद आहे. शेंडे आई बाबा दोघेही धार्मिक आहेत, परंतु त्यांची मुलीसुद्धा, दोन्ही मुली अत्यंत धार्मिक आणि श्रद्धावान आहेत. त्यांचंही कौतुक करावं तेवढं कमी आहे. नाही तर वाढदिवस तर बापा हॉटेलमध्ये केला असता, काय कमी आहे आता, नाही का? एका महिन्याचे पैसे जेवढे येतात ते सगळे पैसे खर्च करू शकली असती रचनाबाई, आणि हॉटेलमध्ये गेली असती, मातापित्यांना काही 4-2 लोकांना हॉटेलमध्ये बोलवलं असतं, कोणतं जेवण केलं असतं. परंतु बघा, धार्मिकतेचा हा परिणाम आहे, बुद्ध धम्म संघावर असलेल्या श्रद्धेचा हा परिणाम आहे, बाबासाहेबांच्या विचारांवरती श्रद्धा असण्याचा हा परिणाम आहे, की आम्हाला मिळालेली धन दौलत ही जर बाबासाहेबांची आहे किंवा आमच्या पुण्यकर्मामुळे आम्हाला प्राप्त झाली आहे, तर ती केवळ आम्हीच वाटून खाता कामा नये, आमच्या पुरतीच सीमित राहता कामा नये. ती आमची धन दौलत संपत्ती जे काही आहे त्याचा धम्माच्या प्रचार प्रसारासाठीही वापर झाला पाहिजे, पुण्यकर्मासाठीही त्याचा वापर झाला पाहिजे. हा शुद्ध हेतू आपण ठेवलेला आहे, आणि त्यामुळे भिक्खू संघाला इथे बोलावलं आहे. बघा, आजच्या धगाधगीच्या जीवनामध्ये मनुष्य जीवनाकडे पाहण्याचा लोकांचा वेगवेगळा उद्देश आहे. बघा, जीवन खरं तर खूप अनमोल आहे. भगवान म्हणाले अनेक संध्या येतात इथे, प्रत्येकाला अनेक संधी येतात जीवन जगत असताना. काही लोक बघा एकदम नैराश्यामध्ये राहतात, काही लोक निगेटिव्हिटीमध्ये राहतात, नकारात्मकते, काही खरं नाही म्हणतात जीवनाचं, काय खरं आहे, हे काय ते काय वगैरे वगैरे, असे लय लोक भेटतात. आम्हाला तर बाबा सर्वात जास्त लोक भेटतात, काय करावं काय नाही. तर मी म्हणतो आपले प्रवचन ऐकत राहा, काय करावं काय नाही, समजेल मग तुम्हाला, नाही का? आणि असे कितीतरी लोक आहेत की कालच एक बाबा होते आले, आणि ते अशीच कंडिशन होती. ते बाबा म्हणे की मला 2-3 लेकरं, 4-5 लेकरं आहे त्यांना, तर एक मुलगा आणि मुलगी राहिला म्हणे लग्नाचं, तर लग्नच होईना म्हणे, काय करावं? ते व्यवस्थित आहेत, चांगले आहेत म्हणते जी. मी त्यांना आता बऱ्याचदा ते मला बोलत राहिले, सांगत राहिले. मी म्हटलं बा, हे पहा, जेव्हा कधी कोणती घटना घडायची तुम्ही प्रयत्न करत राहा, घडायची घटना तर घडेल, पण आज जग खूप मोठं झालं आहे. त्यांना आता बीपीचा प्रॉब्लेम, त्यांना शुगर आणि हायपर टेन्शन झालं बघा, आणि आता ICU मधून बाहेर पडले होते. काल परवा मला भेटायसाठी आले, मी काय करू? मग त्यांना थोडंसं मी असं कडक शब्दात सांगितलं की बघा, तुमच्या टेन्शनमुळं सोल्युशन निघत आहे का? ठीक आहे, एक वडील म्हणून तुमचं कर्तव्यच आहे, आणि तुम्हाला काळजी वाटणं साहजिकच आहे की मुलीचं लग्न व्हावं, मुलाचं लग्न व्हावं. पण मला एक सांगा की तुमच्या या टेन्शनमुळे, तुमच्या या जास्त विचार केल्यामुळे तुमच्या तब्येतीवर परिणाम झाला ना? बरं, तुमच्या तर झालाच झाला, आईच्या तब्येतीवर त्यांचा परिणाम झाला. प्रचंड शुगरचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे. मग मी त्यांना म्हणालो की जर तुम्ही हे टेन्शन असंच घेत राहाल, तर या टेन्शनमुळे, विचार करण्यामुळे, त्या विचारात राहिल्यामुळे का मुलीचं आणि मुलाचं लग्न होईलच अशी काही गॅरंटी आहे का? अहो, जेव्हा योग जुळून यायचा, जेव्हा त्यांचं कर्म काय असेल तर ते बरोबर भेटेल, आणि चांगलं भेटायचं चांगलं भेटेल, असं काही नाही, भगवंताने सांगितलं. आणि दुसरी गोष्ट की समजा नाही झालं लग्न, यदा कदाचित, एक फॉर एक्झाम्पल म्हणून, तर कोणता फरक पडते आजच्या काळामध्ये? आजच्या काळात मी तर म्हणतो कोणताच फरक पडत नाही. विचारा तुम्ही यांना, तर कोणता फरक पडला? आता काही फरक पडत नाही. जग खूप मोठं गेलेलं आहे. तुम्ही जर काही लोकांचं बायोग्राफी वाचत असाल, मोठमोठ्या सक्सेस झालेल्या लोकांची, तर असे कितीतरी लोक आहेत अनमॅरिड आहेत, अनाथ मुलांना घेतलं आहे, अनाथ मुलींना घेतलं आहे, त्यांनी दत्तक म्हणून स्वतःच्या मुलांसारखं त्यांचं संगोपन करतात, त्यांना आपलं जीवन त्यांनी समर्पित केलं आहे. मी तर म्हणतो, म्हणजे कुणाला वाईट वाटता कामा नाही, ज्यांचे लेकरं चांगले आहेत त्यांची गोष्ट वेगळी, पण समजा कुणाला असं बोलल्यामुळे वाटत असेल की असं कुठं असते का, तसं कुठं असते का, जरा तुम्ही बाहेर पाहा तर आम्ही अनुभवतो. आता बघा, आमचे मातापिता तर सोबत नाही आहे, बरोबर की नाही? आता बऱ्याच लोकांचा मायबापांबद्दल तक्रारी, भावाबद्दल, बहिणीबद्दल तक्रारी, कुणाची बायकोबद्दल तक्रार, कुणाची नवऱ्याबद्दल तक्रार आहे की आमचे असून आम्हाला पाहत नाही, आम्हाला भेटत नाही, आम्हाला बोलत नाही, आम्हाला विचारत नाही, किंवा अजून काय काय रडणं. तर बापा लयच रडणंच आहे, त्याच विचारत राहतात की आमचं कसं. ते काल भंतेजी बोलता बोलता म्हणाले की खरोखर भगवंताचीच वाणी आहे की लोक रडतात कशासाठी, याचं उत्तर द्या म्हणे प्रामाणिकपणे. घरातलं कोणी समजा गेलं किंवा आपल्यापासून कोणी दूर गेलं तर कशासाठी रडतात? तर गेलेल्या व्यक्तीसाठी रडत नाहीत. हकीकतमध्ये काय आहे, गेलेल्या व्यक्तीसाठी कोणी रडत नाही, रडतात लोक आपल्यासाठी की माझं कसं होईल. माहिती आहे तुम्हाला, ते परवाला एका कार्यक्रमात प्रवचन देतात, एक आमचे भंतेजी म्हणे की ते रडत होते म्हणे, एक बहीण, त्यांचा भाऊ वारला, ते बहीण रडत होती म्हणे,
आणि ते वयस्करच होते म्हणे थोडेफार, ती वारलेले बाबा ते वयस्करच होते, तिथे बहीणही वयस्कर. तर ते बहीण रडता रडता म्हणे बा पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम होता, तर बहीणनं रडता रडता सूर लावला म्हणे. ते भंतीस सांगत होते, तर कोणता? ते दादा मला आता साडी कोण घेईल. ते भंतेजी म्हणे भगवंताचं, खरंच भगवंताचं वचन असंच आहे की लोक रडतात कशासाठी, तर आता माझं कसं होईल. तर रडतात दुसऱ्यासाठी नाही. आणि त्यामुळे जीवनाची हकीकत वेगळीच आहे. म्हणून सगळ्याच मायबापाला मी सांगतो की जे लग्नांमुळे किंवा अशा काही गोष्टीमुळे टेन्शनमध्ये असतील, तर त्यांनी आपल्या स्वतःच्या मनाला समजवावं. जग खूप पुढे गेलेलं आहे, या जगामध्ये अनेक पर्याय आहेत, पहिल्यासारखी परिस्थिती नाही. मी तर म्हणतो की ज्या मातापित्याच्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न होत नाही असे भरपूर माझे आई बाबा आहेत. तर जर ते टेन्शन घेत असतील तर मी तर म्हणतो की असा विचार करा की मुलीचं लग्न झालं होतं पण मुलगा बरोबर निघाला नाही, किंवा मुलाचं लग्न झालं होतं पण सून बरोबर निघाली नाही. आणि त्यांना उदाहरणासाठी मी सांगतो की तुम्ही आजूबाजूला पाहत ज्यांचं आहे म्हणजे ज्यांचं आहे लग्न झालेले, म्हणजे सूनबाई असो की जावई असो, त्यांचे लय भांडणं असतील तर मग त्यांच्यापेक्षा तुमचं बरं नाही का? अहो जावई त्रास देऊ लागला म्हणून रडणं सुरू आहे काही ठिकाणी मुलीला त्रास होतोय सासरी म्हणून टेन्शन आहे. तर मग त्याच्यापेक्षा मी तर म्हणतो नसलेले परवडते. जसं मी माझं उदाहरण सांगत होतो की आमचे आई वडील तर आता जन्म दिला ना, तर ते तिकडेच आहेत, बरोबर का नाही. पण तुमच्यासारखे मायबाप एवढे जीव लावणारे प्रेम करणारे भेटतात रोजच्या रोज. ज्या गावाला जाऊ, जिथे कुठे जाऊ, तिथे मायबाप बहीण भाऊ आहेत. किती प्रेम, किती आपुलकीन, किती जिव्हाळा आहे, तुम्हाला मी काय सांगू. म्हणजे आणि यासाठी सुद्धा महत्त्वाचं काय आहे, तर तुमचा स्वभाव चांगला असला पाहिजे. तुम्ही इतरांना प्रेम देणारे असले पाहिजे, इतरांना समजून घेणारे असले पाहिजे, इतरांना तुम्ही सुख देणारे असले पाहिजे, इतरांच्या पोटात मनात घर करता आलं पाहिजे, तर आपल्याला जग प्रेम देतं. आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला की अशा प्रकारच्या कोणत्याही टेन्शनमध्ये राहू नये. मला वाटतं शेंडे आई बाबासाठीच हे सांगितलं की काय असं मला आता वाटत आहे. खरं तर सगळ्यांच्याचसाठी आहे, तुमच्या इथे जरी अशी परिस्थिती असली तरी. आणि म्हणून रचनाने खूप चांगल्या प्रकारचं सक्सेस प्राप्त केलं आहे, खूप चांगल्या प्रकारचं यश प्राप्त केलं आहे. ती उत्तरोत्तर अशीच प्रगती करत राहो आणि तिच्या उंचीचा आलेख म्हणजे तिच्या यशाचा आलेख असा उंच आणि उंच चढत राहो, अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करतो. वेळ कमी असल्या कारणाने जीवन खूपच अनमोल आहे. अनेक संधी येतात, त्याचं सोनं केलं पाहिजे असं जे सांगितलं जाते. तर मला वाटतं रचनाने आपल्याला प्राप्त झालेल्या संधीचं सोनं केलेलं आहे. त्या चंद्रपुरातून बापा पुण्यात येऊन पुणेकर होणं आणि तेवढ्या मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये एक 55 लाखाचं घर घेणं आजच्या काळात नॉट अ जोक. ही साधी गोष्ट नाही आहे, मजाकची गोष्ट नाही आहे. ती जरी ते हप्ते फेडत राहील तो काही विषय नाही, पण हक्काचं आणि मायबापाला अशा चांगल्या घरामध्ये आणून ठेवण्याचं स्वप्न जे रचनाचं होतं ते नक्कीच पूर्ण झालं आहे. आणि ज्या मुलांना माता पित्याचं स्वप्न साकार करता येईल त्यांच्या एवढं खुशनशीब, त्यांच्या एवढं हप्पी, त्यांच्या एवढं आनंदी आणि त्यांच्या एवढं चांगलं सद्गुणी या जगात मी तर म्हणतो कोणाचंच लेकरू नाही आहे. ज्यांना मायबापाचा आनंद द्विगुणित करता आला, निश्चित रचनाबाई त्याला पात्र आहे. आणि म्हणून तुझ्यासाठी भरभरून आशीर्वाद देतो आहे. आपणसुद्धा आपल्या चॅनल दी ग्रेट हॅपीनेस या चॅनलच्या माध्यमातून जे कोणी मुलं मुली ही धम्मदेसना ऐकत असाल, जे मायबाप ही धम्मदेसना ऐकत असाल, त्यांनीसुद्धा या धम्मदेसनेतून प्रेरणा घ्यावी. वेळ कमी असल्या कारणाने मी अधिक न बोलता माझ्या शब्दांना मी इथे पुनश्च एकदा रचनांना जन्मदिवसानिमित्त शुभेच्छा, मंगल मैत्री आशीर्वाद देतो. शेंडे परिवार आणि सर्वच उपस्थितांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रखंतो सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रखंतो सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रखंतो सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी
भवन्तु ते बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. The great happiness बुद्धं शरणं गच्छामि